तर गेल्या भागात आपण पाहिलं की 1980च्या काळात सुशिक्षित आणि शांतिप्रिय असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीने कशा प्रकारे तोंड वर काढले। एकेकाळी खांद्याला खांदा लावून फिरणारे मित्र कशा प्रकारे एकमेकाच्या जीवावर उठले। या भागात आपण जाणून घेणार आहोत की बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर यांच्या दुश्मनीने पुढे काय परिणाम झाले। नमस्कार मित्रांनो, राज्य लोकतंत्रच्या या क्राईम स्टोरीच्या या सिरीज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी इम्रान शेख। प्रमोद माळवदकर याचे वडील रवी माळवदकर यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर याला अटक केली। बाळू आंदेकर याला अटक झाली खरी, पण प्रमोदच्या डोक्यात काही वेगळंच शिजत होतं। कधी काळी एकाच ताटात खाल्लेल्या आपल्या मित्राने आपल्या बापाचा खून केला ही बाब सतत त्याच्या मनाला आदळा घेत। त्यातून त्याने आपल्या गँग सोबत मिळून आपल्या वडिलांचा खुनाचा बदला घ्यायचा ठरवला। दिनांक 17 जुलै 1984 रोजी बाळू आंदेकर याला शिवाजीनगर न्यायालयात न्यायालयीन कारवाईसाठी आणले होते। नेहमीप्रमाणे न्यायालयाच्या आवारात गर्दी होती। काळे कोट घातलेले वकील फिरताना दिसत होते, तर पोलीस काही कैद्यांना नेताना घेऊन जाताना दिसत होते। सर्व काही व्यवस्थित चाललं होतं। माळवदकर खून प्रकरणात खटला असल्याने आंदेकर टोळी आणि माळवदकर टोळी हे न्यायालयाच्या आवारात वाट पाहत होते। तेवढ्यात पोलिसांच्या सुरक्षेत बाळू आंदेकर याची एंट्री झाली। क्षणाचाही विचार न करता माळवदकर टोळीने बाळू आंदेकर याच्यावर हल्ला केला। त्यांच्याकडील धारदार शस्त्रांच्या सहाय्याने आंदेकर याच्यावर चापाचप वार करून माळवदकर टोळी फरार झाली आणि पुण्यात गुन्हेगारी क्षेत्रात कमी काळात नाव कमावलेल्या म्होरक्या बाळू उर्फ बाळकृष्ण आंदेकर याचा अंत झाला। पण हा वाद इथेच संपला असे आपल्याला वाटत असेल तर तुम्ही चुकताय। ज्या पद्धतीने बाळू आंदेकरचा खून करण्यात आला हे आंदेकर टोळीला पचत नव्हते, त्यामुळे आंदेकर टोळीत बदल्याची भावना पेटत होती। पुढे बांधू आंदेकरच्या हत्येनंतर काय झालं हे पाहूया पुढच्या भागात। क्राईम स्टोरीजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।